आपण श्रावणी घेवड्याची उसळ बनवणार आहे, तर त्याला आपण आता सोलून घेऊया यातले बी काढून. आपला घेवडा सोलून झालेला आहे, जरा त्याला आपण धुवून घ्यायचा आणि मीठ टाकून जरा शिजवून घ्यायचा. तर त्याची आपण आता त्याला धुवून शिजायला ठेवूया. तर आता आपण गॅस चालू करून त्याला ठेवून देऊया शिजायला. थोडस यात मीठ टाकायचं, थोडस. मग त्याला उसळ करूया शिजून झाले. तर आता आपल्याला त्याला शिजून देऊया. ही शिजवून घेतलेला आहे, गॅस चालू करून घेऊया. श्रावणी घेवडीची उसळ आपण बनवायला चालू केलेले, बारीक करून घेतलेला आहे लसूण, खोबरं, कोथिंबीर. त्याला आता गरम होऊ द्या. आपण तेल टाकून घेऊया. थोडीशी जिरी टाक. तर आता आपण लसूण टाकू, जिरी भाजलेली. एक कांदा टाकून द्यायचा. थोडीशी हळद टाकायची. त्याला बी आपण हलवून घ्यायचं छान. त्यात आता आपलं एक टोमॅटो सोडून घ्यायचं. कांदा भाजून झालेला आहे, टोमॅटो त्याला बी चांगलं त्यात परतून घ्यायचं. बारीक चांगलं लालसर भाजून घ्यायचं. तर चांगला आता आपला कांदा पण भाजलेला आहे. आता ही वाटण आपण त्यात हे करून घेऊया. खोबरं ती टाकून घ्यायचं. खोबरं, लसूण त्यांना बी चांगलं त्यात परतून घ्यायचं आणि चांगलं परतून घ्यायचं. चांगलं भाजल्यात जात एकदम छानपैकी परतायचं. तर ही श्रावणी घेवडा आपण टाकून द्यायचा. त्याला बी चांगला हलवून त्यात घ्यायचा आहे. एकदम छान तेलात सगळं परतलं पाहिजे. त्याला आपण चटणी टाकूया. एक चमचा मी घेतलेली आहे. थोडं मीठ चवीनुसार आपण टाकून घ्यायचं. त्याला पण चांगलं मिक्स करायचं. तर आता आपण थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकून द्यायचा. त्यात नॉर्मल टाकायचा आहे 1-1.5 चमचा. थोडीशी कोथिंबीर टाकून द्यायची. त्याला बी चांगलं हलवून घ्यायचं. एकदम छान हलवायचं. आता थोडस आपण पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे मीठ मिरचा सगळा नीट लागेल. नॉर्मल टाकायचं, लय पण नाही. आता याला आपण थोडं होऊन देऊया. झाकून ठेवायचं थोडस पाणी टाकून.
एकदम छान होत. आणि हे बाहेर जाताना पण उसळ छान खायला लागते. तर आता याला आपण झाकून ठेवूया. 5 मिनिटात होऊन जाईल. मग आपली उसळ तयार होईल. तर तुम्ही बी एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला दुसरी कोणची रेसिपी पाहिजे तर कमेंट करून सांगा, नक्की देईन. आणि आमच्या इकडं तर श्रावणी घेवडा म्हणतात. तुमच्या इकडं काय म्हणतात ते पण सांगा. नक्की ट्राय करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. भाजी झालेली आपण तिला उघडून घेऊ. एकदम छान झालेली आहे उसळ. एकदम सुट्टी पण छान होती, पण आम्ही थोडीशी लपतपीत केलेली, कारण छान झाली आता. तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि ती काढून घेऊ. तर तुम्ही बी नक्की करून बघा. तुमच्या इकडे काय म्हणते ते पण सांगा.